नमस्कार. मी सचिन शिवाजी खोपडे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो सह्याद्री आख्यान या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. खरं तर मला फारसं काय टेक्निकल किंवा तंत्रज्ञानातलं काही येत नाही. व्हिडिओ बनवून टाकता येतो, त्याच्यामुळे थंबनेल वगैरे त्या भानगडीत मी पडत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय की शिवछत्रपती असतील, शंभू छत्रपती असतील, राजाराम महाराज असतील आणि शाहू छत्रपती असतील, की ह्यांच्या दक्षिणाभिमुख राजकारणाचं नेमकं एकंदर राजकारणाचं सूत्र काय असावं किंवा त्याची पूर्वपीठिका काय असावी. साधारणपणे असं म्हटलं जातं की शहाजी महाराजांनी ज्या वेळेला शहाजी महाराजांचं अर्थातच दक्षिणेच्या राजकारणामध्ये मध्ययुगामध्ये सगळ्यात मोठं जर नाव असेल तर ते शहाजी महाराजांचं असेल, कारण की शहाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापा जिथं नाचायच्या तिथे आदिलशाही मोगलशाही यांची हद्द ठरायची वगैरे आमच्याकडच्या इतिहासकारांनी बोलून झालेले. तर जयराम पिंडेसारखा शहाजी महाराजांचा दरबारी भाटकवी त्यांनी अशी काव्य कल्पना केलेली आहे की ब्रह्मदेवाने सृष्टी रचली आणि त्याला विष्णू असा प्रश्न विचारतोय की जगदीश म्हणजे विष्णू, जगदीश विरंची को पूछत है, कहो सृष्टी रची रखे कोण कहा. आणि त्यावेळेला तो असं उत्तर देतो की शशी आणि रवी त्यांना पूर्व म्हणजे सूर्य आणि चंद्र यांना पूर्व पश्चिम दिशा सांगितलेली आहे. तर तो बोलतो की अरे उत्तर दक्षिण को रचत है, इथं शहाजी हे उत शहाजहा. म्हणजे दक्षिणेला शहाजी महाराज आहेत आणि उत्तरेला ते तो शहाजहान. मग असं दक्षिणेच्या राजकारणामध्ये जयराम पिंडे हा भाटकवी जरी आपण धरला तरी एक महत्त्वाची गोष्ट अशी मानावी लागेल की नक्कीच दक्षिणेच्या राजकारणामध्ये शहाजी महाराजांना गृहीत धरलं गेलेलं आहे. ह्याचं सगळ्यात मोठं बरं फक्त ते शहाजी महाराजांना गृहीत धरलं गेलेलं नाही, ते नंतरच्या काळात शिवछत्रपतींना सुद्धा केंद्रीय सत्तेने म्हणजे मोगली सत्तेने गृहीत धरलेले. ज्या वेळेला मोर्तुजा निजामाला मांडीवर घेऊन शहाजी महाराजांनी स्वतंत्र राज्याचा खेळ खेळला आणि आदिलशाह आणि मोगल यांच्या संयुक्त सैन्याने ज्या वेळेला शहाजी महाराजांचा पराभव केला त्यावेळेला शहाजहाननी अशी आड घातलेली आहे की शहाजी महाराजांना ह्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये ठेवू नका नोकरीला, आणि जर नोकरीला ठेवायचंच झालं तर त्यांना दक्षिणेमध्ये ठेवा असं शहाजहान म्हणतोय. बरोबर ज्या वेळेला औरंगजेब किंवा मोगलांच्या घरामध्ये ज्या वेळेला वारसा हक्काची भांडणं चालू झाली त्यावेळेला औरंगजेब जो उत्तरेत जातोय तो उत्तरेत जात असताना आदिलशहाला काही सूचना करतोय. त्या सूचनेमध्ये ही अशीही सूचना आहे की शिवाजी महाराजांना जर एकतर नोकरी ठेवूच नका, आदिलशहाला औरंगजेब सांगतोय, पण जर ठेवायचं झालं तर दक्षिणेत ठेवा, डोंगर दऱ्यांमध्ये ठेवू नका. मग असं नेमकं राजकारण काय होतं की त्या राजकारणामध्ये दक्षिणेच्या राजकारणाने किंवा दक्षिणेच्या विभागाने कायमच आपले शहाजी महाराज असतील किंवा शिवछत्रपती असतील, राजाराम छत्रपतींचं तर बहुतांश कारकीर्द ही दक्षिणेत गेली, पण ह्या दक्षिणेने एकंदर ह्या सगळ्यांना मोह घातला. ज्या वेळेला आपण बहामनी सल्तनतीच्या अगोदर जातो त्यावेळेला अर्थातच आपला संबंध यादवांशी येतो, आपला संबंध चालुक्यांशी येतो, राष्ट्रकूटांशी येतो. पण त्याच्या अगोदर विजयनगरकर हे महत्त्वाचा टप्पा आहे, महत्त्वाचा दुवा आहे. कारण की तुम्ही ज्या वेळेला रायगडाची जीवनगाथा वाचता त्याच्यामध्ये आवळसकरांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की तिथल्या सरदेसाईंनी विजयनगरवरून सैन्य आणून तिथल्या पाळेकरांची बंड मोडली. म्हणजे कुठंतरी विजयनगरकर ह्या गोष्टीला कुठेतरी कारणीभूत आहेत की एकंदर महाराष्ट्राची स्थिती किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना दक्षिणेकडे बघायचं. म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर मी ज्या मावळातून येतो त्या मावळामध्ये बांदल आणि जेदे यांचं रणखांब ठोकून एक भांडण झालं. शेजवलकर हे रणखांब ठोकून लढाई करण्याची पद्धत ही अस्सल दाक्षिणात्य सांगतात. म्हणजे एकंदर ही शिवजन्मापूर्वीची घटना आहे, पण म्हणजे एकंदर मराठी लोकांचा दक्षिणेकडे बघण्याचा दृष्टिकोन काय किंवा इथल्या मराठ्यांची दक्षिणेतली पाळेमुळे काय असावीत ह्या दृष्टीने प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने मी ती घटना सांगितली. पण पूर्वीपासूनच म्हणजे विजयनगरकरांच्या विघटनानंतर जे काही त्यांचे पुंड पाळेगार राहिले, जे काही त्यांचे राजवंशाचे जे काही वारस अवशेष राहिले, त्यांना कुठंतरी शहाजी महाराज झुकतं देतात असा त्यांच्यावर आदिलशाहीमध्ये आरोप होतो. आणि शेजवलकर जे पेशवाईचे कठोर टीकाकार म्हणून आपल्यासमोर येतात, पेशवाईच्या उत्तराभिमुख राजकारणावर ते कठोरपणे प्रहार करतात, त्यावेळेला ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं दक्षिणाभिमुख राजकारण होतं तसं पेशवाईमध्ये झालेलं किंवा पेशव्यांच्या काळात झालेलं दिसत नाही. हातची दक्षिण सोडून
पेशव्यांनी उत्तरेच्या राजकारणाला उत्तरेचं राजकारणाचा अनुनय केला, त्याच्यामुळे कुठेतरी ती हानी झाली असं शिजवलकर वगैरे इतिहासकार त्यांच्यावर आरोप करताना दिसतात. पण जी गोष्ट म्हणजे महाराजांनी शिजवलकर त्यांच्या शिवचरित्राच्या आराखड्यामध्ये पण सुद्धा असं म्हणतात की महाराजांनी कुठंतरी एक लकडा व्यंकोजीराजांच्या पाठीमागे लागलेला आहे की वेल्लोरचं ठाणं घ्या, वेल्लोरचं ठाणं घ्या. ते वेल्लोर शिजवलकर समजतात की जे प्राचीन हिंदू साम्राज्य होतं दक्षिणेतलं, त्याचं ते शेवटचं ठिकाण. आम्ही काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी हम्पीला गेलो होतो. हम्पीच्या राजघराण्याच्या वारसांशी आम्हाला भेटायची संधी मिळाली. त्यावेळेला त्यांच्याकडे एक ताम्रपट मी पाहिला. तो ताम्रपट हा माधवराव पेशव्यांच्या काळातला होता आणि त्या ताम्रपटामध्ये त्यांना काही गावं इनाम दिली तिथली, असं त्याचं वर्णन होतं. पण त्यांनी त्याची पूर्वपीठिका सांगताना असं आम्हाला सांगितलं की शहाजी महाराजांनी आत्ताच्या म्हणजे आनागोंदीच्या राजवंशाला काही गावं ही इनाम दिली होती. मग म्हणजे कालांतराने तो ताम्रपट बनावट आहे असं मी नंतर आपल्या एका इतिहासकारांकडून वाचलं किंवा त्यांच्याकडून मला असं समजलं की तो बनावट आहे. पण त्यांची अशी धारणा आहे की नेमका तो ताम्रपट हा शहाजी महाराजांनी दिला. म्हणजे शहाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील, ह्या सगळ्यांचं राजकारणाचं सूत्र दक्षिणेत दिसतं आणि कुठंतरी त्याची मुहूर्तमेढ ही शहाजी महाराजांनी रोवलेली. शिवछत्रपतींनी दक्षिणीयांची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती हे दक्षिणेच्या राजकारणाचं सूत्र सांगून त्याच्यावर कळस चढवला तो भाग वेगळा. किंवा गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीला शिवछत्रपती अभय देताना आदिलशाही आणि कुतुबशाही या दोघांच्या पालकत्वाच्या भूमिकेमध्ये शिवाजी महाराज जातात आणि नंतर त्या पालकत्वाच्या भूमिकेवर संभाजी महाराज कळस चढवतात. म्हणजे ही दक्षिणेचं जे राजकारण आहे ते दक्षिणेच्या राजकारणाकडे एवढं डोळसपणे, म्हणजे दक्षिणेच्या राजकारणामध्ये कुठंतरी असं वाटत होतं का की शिवछत्रपती असतील किंवा संभाजी महाराज असतील, ह्या दोन्ही बापलेखांना असं कुठेतरी वाटत होतं की आपण जुन्या विघटन झालेल्या, लोप पावलेल्या जो अवशेष रूपात आहे ते हिंदू साम्राज्याचं रूपांतर किंवा ते हिंदू साम्राज्याचं जीर्णोद्धार हा आपल्या हातून व्हावा असं कुठंतरी शिवछत्रपतींना आणि शंभू छत्रपतींना वाटत असावं. ह्याची कारणं प्रामुख्याने दोन आहेत की शिजवलकर एका ठिकाणी असं म्हणतात की शिवछत्रपतींना त्या दक्षिणेतल्या राजसंस्थेचा, राजव्यवस्थेचा शिवछत्रपतींना ओढा होता. त्याच्या पार्श्वभूमीवर शिवछत्रपतींनी विजयनगरकरांच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या राज्याभिषेकाला सुवर्ण होऊन पाडून घेतला, ही ती पूर्वपीठिका सांगतात. पण एक संभाजी महाराजांच्या काळामध्ये पण तशीच गोष्ट आपल्याला बघायला मिळते की संभाजी महाराजांनी जो बाकरे शास्त्री म्हणून आहेत, म्हणजे दत्तवामन पोद्दारांनी मला वाटते त्या दानपत्राचं प्रकाशन केलं. त्या दानपत्राच्या सुरुवातीला जो श्लोक दिलेला आहे संभाजी महाराजांनी, तो श्लोक जसाच्या तसा विजयनगरकर राजांच्या दानपत्रावर होता. मग असं जाणवतं का, कारण की आत्ता सुद्धा जी म्हणजे अभिषिक्त गादी आम्ही मध्यंतरी उदयगिरीला शहाजी महाराजांच्या समाधीच्या पुण्यतिथीला गेलो होतो. त्यावेळेला तंजावरकर महाराजांना आम्ही भेटलो. तंजावरकर महाराजांनी पण म्हणजे तिथल्या तंजावरकर महाराजांना तिथली रयत आजची सुद्धा परकी मानत नाही. मग हा जो दक्षिणेमध्ये शहाजी महाराज आपल्याला राजकारण करताना दिसतात, शिवछत्रपती राजकारण करताना दिसतात. तिथल्या साध्या मंदिरांवर जरी गेलो, म्हणजे कर्नाटकामध्ये फिरलो, तिथं उदयगिरीच्या जवळच एक भवानी मातेचं मंदिर आहे, त्याच्या स्वागत कमानीवर शिवछत्रपतींचं शिल्प कोरलेलं आहे. अशी 4-5 मंदिरं आम्ही पाहिली की जिथं शिवछत्रपतींचं शिल्प कोरलेलं आहे. दक्षिणेमधली जी स्वतंत्र हिंदू साम्राज्याची जी भावना होती, ती भावना मराठेशाहीने नंतर उत्तरोत्तर वाढवली. म्हणजे ते शिवछत्रपती असतील किंवा संभाजी महाराज असतील, राजाराम महाराजांची तर कारकीर्द मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथं राजधानीचंच स्वरूप प्राप्त झालं होतं. पण एकंदर हे संताजी बाबा घोरपड्यांपर्यंत ज्या वेळेला राजकारण येतं, संताजी बाबांनी तर अक्षरशः दक्षिणेला, म्हणजे संताजी बाबांच्या काळामध्ये हा अद्वितीय योद्धा असा की महाराष्ट्राचं रणक्षेत्रच बदललं. म्हणजे जे मावळामध्ये जे पठारावर, दख्खनच्या पठारावर जे रणक्षेत्र होतं ते नंतर दक्षिणेमध्ये रणक्षेत्र गेलं आणि दक्षिणेमध्ये रणक्षेत्र गेल्यामुळं कुठंतरी 25 वर्ष औरंगजेबाशी झगडत असलेल्या मराठ्यांना, महाराष्ट्राला कुठेतरी डोकेवर काढायला संधी मिळाली. पण ह्या दक्षिणेतल्या राजकारणाने चेन्नम्माचं वगैरे राजकारण असेल किंवा दक्षिणेतल्या पुंड पाळेकरांची याच्चप्पा नाईक वगैरे ह्या सगळ्यांचं राजकारण असेल, ह्या राजकारणाकडे कुठंतरी शिवछत्रपती एक डोळस, म्हणजे दक्षिणेतलं
हिंदू साम्राज्याचं पुनर्जीवन किंवा दक्षिणेतल्या हिंदू साम्राज्याचं जीर्णोद्धार हा शिवछत्रपतींच्या हातून व्हावा हा योगायोग होता की शहाजी महाराजांनी त्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली होती. मुळामध्ये महाराजांनी राज्याभिषेकाच्या समयी पाडला गेलेला विजयनगरकरांच्या धर्तीवरचा सुवर्ण होऊन असेल किंवा बाकरे शास्त्रींना दानपत्रामध्ये संभाजी महाराजांनी विजयनगरकर राजांच्या दानपत्रावरचा श्लोक असेल. ह्या खरं तर ह्या तुटपुंजा गोष्टी आहेत. पण आपल्याला अजून काही इतिहास संशोधन होईल, काही गोष्टी समोर येतील, त्यावेळेला असं आपल्याला ठामपणे सांगता येईल की दक्षिणाभिमुख शिवछत्रपतींचं शहाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेलं जे काही राजकारण असेल त्या राजकारणामध्ये नेमकी पूर्वपीठिका काय होती किंवा दक्षिणेचा मोह शाहू छत्रपतींनी फतेसिंग भोसल्यांना दक्षिणेमध्ये पाठवलं आणि जी राजकारणं केली. खरं तर दक्षिणेच्या राजकारणाबद्दल कधीतरी घोरपडे या आडनावाचं महाराष्ट्राने कधीतरी आभार मानायला पाहिजेत. कारण की घोरपड्यांनी किंवा नवलगुंचे भावे असतील यांनी उत्तर काळामध्ये जे टिपू सुलतान हैदर अली यांच्यासोबत दिलेले जे लढे होते त्याच्यामुळे मराठ्यांची कोल्हापूरसारखी राजधानी ही थेट या आक्रमकांच्या फटक्यापासून वाचली. मग त्याच्यामध्ये गजेंद्रगड असेल, गुत्ती असेल, सोंडूर असेल, दत्तवाड असेल किंवा मुधोळ असेल ही घोरपड्यांची ठाणी असतील, नरगुंद, नवलगुंद, रामदुर्गसारखी भावींची ठाणी असतील. ह्यांनी दक्षिणेमध्ये लढे दिले आणि आपली आदिसत्ता ठेवली. आणि ह्या आदिसत्ता ठेवण्याच्या पाठीमागं मराठ्यांच्या दक्षिणेच्या राजकारणाची नेमकी सूत्र काय होती त्याचा उलगडा कुठेतरी कधीतरी एखादा अभ्यासक येईल, तो अभ्यासक करेल आणि ते आपल्यासमोर आणेल. तो आपल्यासाठी सुदीन असेल. पण ह्या दक्षिणेच्या राजकारणाकडे अधिकाधिक अभ्यास व्हावा, अधिकाधिक अभ्यासकांनी वळावं आणि प्रकाश टाकावं एवढी इच्छा व्यक्त करतो. व्हिडिओ तुम्ही पाहिलात ह्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. तांत्रिकदृष्ट्या जरी हा चॅनेल आणि चॅनेलचा निर्माता जरी मागासलेला असला तरी तुम्हाला उत्तरोत्तर मी चांगली माहिती देत जाईन एवढा तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.